कागल तालुक्यातील पिराचीवाडी इथल्या 2 मतदान केंद्रावर बोगस मतदान केल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलाय। घाटगे यांनी बोगस मतदान होण्याच्या शक्यतेनं आधीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। पण जसं मी म्हटलं होतं की आपल्याला सगळ्यांना सतर्क राहायला पाहिजे आणि तशी कागलमधून 36 नंबर 37 नंबर बूथमधून शहरामध्ये आंबेडकर नगरमधून एक गोष्टी निदर्शनात आलेल्या आहेत की त्याच्यामध्ये बोगस मतदान करायचा एक प्रयत्न चालला आहे। त्याच्यामध्ये आपल्या पोलिंग एजंट सिकंदरनी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि त्यानंतर पालकमंत्री महोदय असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांनी ती दमदाटी केली। मी आमच्या पोलिंग एजंटचं सिकंदरचं अभिनंदन करतो की त्यांनी हे बोगस मतदान होऊ दिलं नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाअंतर्गत आपल्याला आपला हक बजवायचा आहे, त्यामुळं अशा बोगस मतदानच्या प्रक्रिया करायचा प्रयत्न झालेला आहे। मी या गोष्टींचा निषेध करतो आणि या गोष्टी मी वारंवार सांगितल्या होत्या। पूर्ण गडिंग्लज उत्तूर कागल या परिसराच्या मतदारांना म्हणतो की आपण सतर्क राहावा, आपला मतदान तुम्ही स्वतः करा। पिराचेवाडी गावामध्ये पण काही दमदाटी आणि बोगस मतदान करायचा गोष्टी निदर्शनात आलेल्या आहेत। तिथं आमचे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी ते मोडीत काढलं, तक्रार केल्यावर प्रशासन पोलीस तिथं पोहोचले। त्याचा अर्थ असा आहे की बोगस मतदान करून असंवैधानिक पद्धतीने सत्ता हिसकावून घ्यायचा प्रयत्न आदरणीय पालकमंत्री महोदय करतायत आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी सतर्क राहावा आणि अशा गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो। कितीही करू देत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतर्गत संविधान अंतर्गत लोकांची सत्ता आणि परिवर्तन इथं होणार आहे। अशा अनेक काही गोष्टी आल्या तर मी प्रशासनाला स्ट्रिक्ट वॉर्निंग देतोय की अशा गोष्टी होऊ नये। बोगस मतांचे प्रकार आपल्या कागलमध्ये खपून घेणार नाही, त्यामुळे सगळ्यांनी याच्याबद्दल सतर्क राहावं। दरम्यान कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघात अशी एकही घटना घडलेली नाही। विरोधकांना पराभव दिसू लागल्यानं खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला। फार मोठ्या उत्साहाने आणि फार मोठ्या धूमधडाक्यात सुरू झालेला आहे आणि मला वाटतं हा उत्साह पाहता कागल विधानसभा मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक लाट उसळलेली आहे। यामुळेच विरोधी पक्षाचे उमेदवार हे भयभीत झालेले आहेत आणि ती पराभूत होणार असल्यामुळं त्यांना काहीतरी कारणं पाहिजेत म्हणून बोगस मतदान चालू आहे आणि पालकमंत्री त्यामध्ये हे करतायत। वास्तविक हे निकालच खोटा आहे। एकही घटना अशी घडलेली नाही, माझ्या उपस्थितीत झालेली नाही, तर कृपया विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी आपलं पराभव मान्य करावा अशा कारणं सांगू नयेत।